नमस्कार, मी सुदर्शन देवघरे पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो माझ्या एका नव्या व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा खूप महत्त्वाचा असणार आहे कारण की या व्हिडिओमध्ये आपण करणार आहे DMER 2023 च्या पेपरचं एनालिसिस। सो मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे आपण ही बॅच DMER ची जी बॅच आहे ती आपण स्टार्ट केलेली आहे। या आधी देखील आपण आरोग्य विभागाची आणि जिल्हा परिषदची बॅच घेतली होती, त्यामधून 100 पेक्षा जास्त मुलांचं सिलेक्शन झालेलं आहे। आता DMER मध्ये देखील आपल्याला जास्तीत जास्त मुलांचं सिलेक्शन व्हावं यासाठी आपण ही बॅच सुरू केलेली आहे आणि बॅच मध्ये मी ऑलरेडी स्टरलायझेशन नावाचा जो टॉपिक आहे हा पूर्णपणे कंप्लीट केलेला आहे आणि तो टॉपिक कंप्लीट केल्याच्या नंतर आता 2023 मध्ये कशा प्रकारचे प्रश्न त्यावर आलेले होते असं आपण अभ्यास करणार आहे आणि त्याचं एनालिसिस 2023 च्या पेपरचं आपण करणार आहे। पण पूर्ण पेपरचं एनालिसिस मी करणार नाही, माझ्या याच चॅनलला हे सगळं येत राहील। ज्या लोकांना बॅच जॉईन करायची असेल त्यांनी माझ्या या 9960 157 852 या नंबरला मला कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि तिथे बॅच जॉईन केल्यानंतर तुम्हाला बाकी सर्व जे व्हिडिओ आहेत ते देखील दिसतील आणि बाकी सर्व माहितीसाठी तुम्ही मला व्हॉट्सअप करा। जाऊया मित्रांनो आजच्या DMER च्या पेपर एनालिसिस मध्ये, ज्यामध्ये आपल्याला बघायचं आहे की स्टरलायझेशन या टॉपिकवर कशा पद्धतीचे प्रश्न विचारले, त्या प्रश्नाला अनुसरून अजून कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात, त्या आजूबाजूची सर्व इन्फॉर्मेशन आपल्याला कलेक्ट करायची आहे। सो जाऊया आपल्या व्हिडिओकडे। बायोलॉजिकल एजंट यूज ॲज अ बायोलॉजिकल इंडिकेटर इन अ ऑटोक्लेव्हिंग, याचा अर्थ काय होतो या इन अ लॅबोरेटरी इन्स्ट्रुमेंट। तर खाली काही आपल्याला ऑप्शन दिलेले आहे। पहिले या प्रश्नाचा अर्थ काय मी तुम्हाला सांगतो। आपण ऑटोक्लेव्हिंग करतो मॉइस्ट हीट स्टरलायझेशन मध्ये, हॉट एअरचा उपयोग करतो ड्राय हीट स्टरलायझेशन मध्ये, तसंच आपण वेगवेगळ्या गॅसेसचा उपयोग करतो स्टरलायझेशनसाठी, आपण वेगवेगळ्या मेम्ब्रेन फिल्टरचा उपयोग करतो स्टरलायझेशनसाठी। हे सर्व जे आहे मी माझ्या या 3-4 व्हिडिओमध्ये स्टरलायझेशन मध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे। पण हे सगळ्या स्टरलायझेशनच्या पद्धती योग्य पद्धतीने काम करतात की नाही करत हे समजून घेण्यासाठी, हे जाणून घेण्यासाठी आपल्याला बायोलॉजिकल इंडिकेटर समजून घ्यावं लागेल। म्हणजे जर आपण ऑटोक्लेव्हिंग करत आहे, मी सांगितलं होतं कुकर सारखा ऑटोक्लेव्ह असतो, त्याच्यामध्ये आपण स्टरलायझेशन करतो आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळे टेम्परेचर मी तुम्हाला सांगितलेले आहे, जसं 115 ते 118 डिग्री सेल्सिअस साठी 30 मिनिटांपर्यंत त्याला आपल्याला हीट करायचं आहे। मी तुम्हाला सगळं सांगितलेलं आहे, या आधीच्या आपल्या व्हिडिओमध्ये सर्व झालेलं आहे, त्याचे वेगवेगळे टेम्परेचरच्या रेंज आहे। पण ते खरंच स्टरलाइज करत आहे की नाही याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, एखादा मायक्रोबायोलॉजिकल एजंट म्हणजेच एखादा बॅसिला, एखादा बॅक्टेरिया त्याच्यामध्ये ठेवून पाहावं लागेल। त्याला तो पर्टिक्युलर टाइम म्हणजे 30 मिनिटाचा 115 ते 18 डिग्री सेल्सिअसच्या मध्ये ठेवून पाहावं लागेल। आपली स्टरलायझेशनची प्रोसेस कंप्लीट होणार, त्याच्यानंतर त्याला बाहेर काढून बघावं लागेल आणि त्याच्यानंतर त्याला नॉर्मल टेम्परेचर पण आणावं लागेल। तो बॅक्टेरिया जर त्याच्यामध्ये जगला, त्याच्यातले स्पोर जर पुन्हा ऍक्टिव्ह झाले, तो बॅक्टेरिया जगला, याचा अर्थ आपण जे स्टरलायझेशन करत आहे ते चुकीचं आहे किंवा त्याच्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे। सेम जे मी ऑटोक्लेव्ह बद्दल सांगितलं तसंच हे हॉट एअर ओव्हन बद्दल, तसंच मेम्ब्रेन फिल्टर बद्दल, तसंच आपल्या वेगवेगळ्या गॅसियस रेडिएशन संदर्भात जे मी सगळ्या स्टरलायझेशन सांगितलं होतं। म्हणजे ह्या ज्या सगळ्या पद्धती आहेत त्या योग्य पद्धतीने काम करत आहे की नाही यासाठी आपल्याला प्रत्येक काही ना काही बॅक्टेरिया त्याच्यामध्ये टाकायचा आहे। तो बॅक्टेरिया त्याच्यामध्ये जिवंत नसला पाहिजे, जर तो जिवंत असेल तर काय होईल की त्याच्यामध्ये मायक्रोबियल ग्रोथ झालेली आहे आणि आपलं स्टरलायझेशन फेल झालेलं आहे हे आपल्याला समजेल। एका प्रकारे खरंच व्यवस्थित स्टरलायझेशन होत आहे की नाही यासाठी या मायक्रोबायोलॉजिकल एजंटचा उपयोग केला जातो। म्हणून मी आता तुम्हाला काय सांगतोय, जर तुम्ही स्टीम याचा उपयोग करत असाल, स्टीम म्हणजेच काय झालं, मॉइस्ट स्टरलायझेशन म्हणजेच ऑटोक्लेव्हिंग मध्ये, तर कोणता बॅक्टेरिया त्याच्यामध्ये टाकला जातो टेस्टिंग करण्यासाठी, खरंच तो मरतो आहे की नाही मरत आहे हे पाहण्यासाठी, तर तो आहे जिओबॅसिलस स्टेरिओथर्मोफिलस। तो स्टेरिओथर्मोफिलस आहे, तो जिओबॅसिलस त्याचं नाव आहे। दुसरी स्टरलायझेशन मेथड आपण बघितली होती ते ड्राय हीट स्टरलायझेशन आपण बघितलं होतं, त्याच्यामध्ये हॉट एअर ओव्हन आपण बघितलं होतं। हे माझ्या सर्व 3 व्हिडिओज मध्ये ऑलरेडी आपण कव्हर केलेलं आहे। नंतर जर ड्राय हीट स्टरलायझेशन तुम्ही करत आहे तर त्याच्यासाठी कोणता बॅक्टेरिया टाकायचा आहे, तर तो आहे बॅसिलस ॲट्रोफियस। सो बॅसिलस ॲट्रोफियस इज द बॅक्टेरिया जो आपल्याला यूज करायचा आहे ड्राय हीट स्टरलायझेशन मध्ये। म्हणजे ड्राय हीट स्टरलायझेशन खरंच इफेक्टिव्ह आहे की नाहीये, जर इफेक्टिव्ह असेल तर हा बॅसिलस ॲट्रोफियस जो आहे तो पूर्णपणे त्याच्यामध्ये मरून जाईल, नाही तर मग ती पूर्ण कंप्लीट प्रोसेस झाल्याच्या नंतर त्याला जेव्हा आपण बाहेर काढणार तर ते बॅक्टेरिया त्याच्यामध्ये जिवंतच राहणार, ते वेगवेगळ्या केमिकल रिएक्शन त्याच्यामध्ये दाखवणार। दुसरी गोष्ट आयोनायझिंग रेडिएशन, म्हणजे आपण रेडिएशनचं स्टरलायझेशन देखील बघितलं होतं, त्याच्यामध्ये आपण अल्फा बीटा म्हणजे एक्स रे बघितलं होतं, गॅमा रेज बघितलं होतं आणि या सगळ्या रेजमुळे जर खरंच स्टरलायझेशन इफेक्टिव्ह असेल तर ठीक, पण आहे की नाहीये हे जर चेक करायचं असेल तर बॅसिलस
प्युमिलस नावाचा बॅक्टेरियाचा उपयोग केला जातो फॉर द व्हेरिफिकेशन. त्याच्यानंतर इथिलीन ऑक्साईड. आता हे गॅसियस स्टरलायझेशन देखील आपण बघितलं होतं, वेगवेगळ्या प्रकारच्या गॅसेस आपण त्याच्यामध्ये यूज केलेले होते. तर बॅसिलस ॲट्रोफियस म्हणजे ड्राय हीट स्टरलायझेशनसाठी आणि तुमच्या इथिलीन डायऑक्साईड म्हणजे गॅसियस संदर्भातल्या स्टरलायझेशनसाठी जो बॅक्टेरिया फॉर द ॲज अ बायोलॉजिकल इंडिकेटर म्हणून उपयोग केला जातो, खरं स्टरलायझेशन होत आहे की नाही हे तपासून पाहण्यासाठी जो बॅक्टेरिया डेमोसाठी त्याच्यामध्ये टाकला जातो तो बॅक्टेरिया म्हणजे आहे बॅसिलस ॲट्रोफियस. आणि बॅसिलस ॲट्रोफियस दोघंही जे बॅक्टेरिया आहे या ड्राय हीट मध्ये आणि इथिलीन डायऑक्साईड मध्ये हे सेमच आहे. त्याच्यानंतर फिल्ट्रेशन बद्दल आपण बोलूया. जे फिल्ट्रेशन मेथड आपण बघितली होती त्याच्यामधून खरंच प्रॉपर सगळे बॅक्टेरिया बाहेर निघत आहे का, फिल्ट्रेटच फक्त खाली जात आहे का हे समजून घ्यायचं असेल तर कोणता बॅक्टेरिया, तर ते आहे सुडोमोनास डिमिन्युटा. सुडोमोनास डिमिन्युटा हे बॅक्टेरियाचा उपयोग केला जातो. सो मित्रांनो, ही सगळी माहिती दिल्यानंतर आता आपण येऊया प्रश्नाकडे. प्रश्न असा आहे की ऑटोक्लेव्हिंग मध्ये कोणता बायोलॉजिकल इंडिकेटर उपयोगात आणला जातो. तर आताच आपण ऑटोक्लेव्हिंग बद्दल बघितलं होतं, त्याचं नाव आहे स्टीम. स्टीम म्हणजेच झाली ऑटोक्लेव्हिंग. ऑटोक्लेव्हिंग म्हणजेच मॉइस्चर स्टरलायझेशन. आणि तिथे आपण बघितलं होतं जिओबॅसिलस स्टेरिओथर्मोफिलस. पण मित्रांनो, तुम्ही जर हे ऑप्शन सगळे बघितले तर इथे पैकी कुठेच मला बघा बॅसिलस प्युमिलस जो आहे ऍक्च्युअली तो आयोनायझिंग रेडिएशन मध्ये वापरला जातो. जर प्रश्न असा असता की कोणता बायोलॉजिकल इंडिकेटर आयोनायझिंग रेडिएशन मध्ये म्हणजे एक्स रे आणि गॅमा रे जेव्हा आपण यूज करतो स्टरलायझेशनसाठी तेव्हा कोणता यूज केला जातो, तेव्हा मग हे बॅसिलस प्युमिलस जे आहे हे करेक्ट आन्सर होतं. पण प्रश्न काय आहे, ऑटोक्लेव्हिंगचा आहे म्हणजे स्टीमचा आहे. तिथे जिओबॅसिलस स्टेरिओथर्मोफिलस हा बायोलॉजिकल इंडिकेटर उपयोगात आणला जातो. आणि तुम्ही जर ऑप्शन बघितलं तर तुम्हाला इथे बॅसिलस स्टेरिओथर्मोफिलस म्हणजे स्टेरिओथर्मोफिलस दिसत आहे, पण इथे तुम्हाला बॅसिलस दिसत आहे आणि आपण जो बघितलं ते आहे जिओबॅसिलस. तो मित्रांनो, जिओबॅसिलस आणि बॅसिलस, जिओसिलियस आणि बॅसिलस हे दोन्ही एकमेकांचे ऑर नावं आहेत. तर कधी कधी काय कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये काय होतं की तुम्हाला ऑर नावाने देखील प्रश्न विचारतात. जसं नोट्समध्ये मी सांगितलं की स्टीम मध्ये जर स्टरलायझेशन होत आहे मॉइस्ट हीट, तर तिथे जो बायोलॉजिकल इंडिकेटर वापरला जातो तो आहे जिओबॅसिलस स्टेरिओथर्मोफिलस. पण याच जिओबॅसिलसचं दुसरं नाव जे आहे ते बॅसिलस स्टेरिओथर्मोफिलस देखील आहे. त्याच्यामुळे ते थर्मोफिलस वरून तुम्हाला लक्षात येऊ शकते. म्हणून या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर जे आहे ते बॅसिलस स्टेरिओथर्मोफिलस आहे. प्रश्न हाच होता, पण मी ही जी तुम्हाला इन्फॉर्मेशन दिली आहे म्हणजे प्रश्न कसे विचारला गेला, आणखी प्रश्न येणाऱ्या 2025 मध्ये कसे विचारले जाऊ शकते, तर त्या बाजूचं सर्व मी तुम्हाला बॅकग्राऊंड सांगून दिलं. ही प्रोसेस कशी केली जाते थोडक्यात मी तुम्हाला माहिती देऊन देतो. आपण ऑटोक्लेव्हिंग समजा करत आहे. ऑटोक्लेव्हिंग म्हणजे काय, कुकरच असते एक प्रकारे. आपण कन्सिडर करूया की हा एक प्रकारचा कुकर आहे आणि तुम्ही ऑलरेडी मी याची डायग्राम वगैरे सगळी पाठवलेली आहे. आता या कुकरमध्ये आपण बाकी सगळे जे आपल्याला स्टरलायझेशन करायचं आहे ते सर्व इन्स्ट्रुमेंट देखील आपण टाकून दिले. ठीक आहे, त्यामध्येच आपण हा जो आहे बॅसिलस स्टेरिओथर्मोफिलस हा देखील एखाद्या व्हायलमध्ये समजा त्याच्यामध्ये आपण टाकून दिला. त्याच्यानंतर आपण याचं काय केलं, पर्टिक्युलर टाइम असतो, पर्टिक्युलर टाइमसाठी त्या पर्टिक्युलर टेम्परेचरवर त्याला ठेवून द्यायचं, त्याचं स्टरलायझेशन होऊ द्यायचं आणि त्याच्यानंतर ह्या व्हायलला बाहेर काढायचं. बाहेर काढल्याच्या नंतर काय होईल की त्याला तुम्ही इन्क्युबेट करा, त्याला प्रॉपर नॉर्मल टेम्परेचर 50-40-50च्या जवळपास ते नॉर्मल टेम्परेचरवर आलं की मग त्याला बघायचं. आपण स्टरलायझेशन केलं आहे त्याच्यामधला जे काही बॅक्टेरिया असणार आहे ते पूर्णपणे मरून जायला पाहिजे. हा जो बॅक्टेरिया आहे तो पूर्णपणे मरून जायला पाहिजे, कारण की हे सोल्युशन पहिले पर्पल कलरचं असते. बाहेर काढल्यानंतर पण ते 50 डिग्री सेल्सिअसवर जर आपण ठेवलं तर ते पर्पलच कलरचं राहायला पाहिजे. तेव्हाच आपण म्हणूया की जेव्हा आपण या बॅसिला अंदर ठेवलं होतं त्याच्यामध्ये पूर्ण प्रॉपर स्टरलायझेशन झालं, त्याचा कलर बाहेर काढल्यानंतर देखील पर्पलच आहे. 50 डिग्री सेल्सिअसवर ठेवला, तो जर येलो कलर मध्ये चेंज झाला तर याचा अर्थ की इथे बॅक्टेरियल ग्रोथ झालेली आहे, आपलं स्टरलायझेशन प्रॉपर झालं नाही. सो होपफुली मित्रांनो, मी तुम्हाला एकच प्रश्न समजून सांगितला आहे आणि मला जवळजवळ हे समजून सांगत असताना 8 ते 10 मिनिटं लागले. मला अजून या टेक्निकलमध्ये सगळ्याच प्रश्नांची एकदम पोस्टमॉर्टम करायची आहे. प्रत्येक प्रश्नाचं एकदम आपण व्यवस्थित पोस्टमॉर्टम करूया, त्या प्रत्येक ऑप्शनला समजून घेऊया, त्याच्या अवतीभोवतीची सगळी माहिती त्याच्यामध्ये घेऊन घेऊया. आणि अजून एक या संदर्भात मला माहिती तुम्हाला सांगायची आहे, ते देखील घेऊन येतोय लगेच. तर मित्रांनो, स्टरलायझेशन हा टॉपिक कंप्लीट केल्याच्या नंतर त्याच्यावरचा एक प्रश्न आपण आत्ताच बघितला आणि स्टरलायझेशन टॉपिकवर त्या 2023च्या पेपरमध्ये काय आलेलं आहे याच्यामध्ये आणखी 2 प्रश्न स्टरलायझेशन टॉपिकवरच आहे, ते देखील आपण बघूया आणि ते कशा प्रकारे विचारले ते देखील समजून घेण्याचा प्रयत्न करूया. सो मित्रांनो, प्रश्न आहे विच ऑफ द फॉलोइंग इज द
प्रिफरन्स मेथड फॉर द क्लिनिंग अ ग्लासवेअर इन द लॅबोरेटरी. म्हणजे आपल्याला इथे त्यांनी म्हटलेलं आहे की ग्लासवेअर जे आहे ते काचेचे भांडे जे सर्व असणार आहे ते ग्लासवेअर आपण लॅबोरेटरीमध्ये कोणत्या पद्धतीने आपण काय करणार, विच ऑफ द फॉलोइंग प्रिफरन्स मेथड फॉर द क्लिनिंग द ग्लासवेअर इन द लॅबोरेटरी. आता लॅबोरेटरीमध्ये जेव्हा आपण त्याला क्लीन करण्याचा करतो आहे तर ते कसं असलं पाहिजे, स्टरलायझेशनची कोणती पद्धत आहे असं त्यांचं म्हणणं आहे. तर कारण की लॅबमध्ये जे यूज होणार आहे ते स्टराईल कंडिशन मध्ये सर्व यूज होणार आहे. तर बघा तुम्हाला आठवत असेल सनलाईटला जर एक्सपोजर केलं तर याने ते स्टराईल होऊ शकणार नाही. क्लिनिंग विथ द ड्राय क्लॉथ म्हणजे कपड्याने त्याला पुसायचं आहे, त्यांनी तो पूर्णपणे क्लीन होऊ शकणार नाही किंवा स्टराईल फ्री फ्रॉम द मायक्रो ऑर्गॅनिझम तो होऊ शकणार नाही. आणि वॉशिंग विथ द सोप वॉटर याने फक्त तो क्लीन होईल, पण तो त्याला आपल्याला ज्या पद्धतीने त्याला म्हटलं आहे की लॅबोरेटरीमध्ये त्याला यूज करायचं आहे त्याच्यामुळे मध्ये आपल्याला ड्राय हीट जे आहे, ड्राय हीट स्टरलायझेशन जे आहे, मी याच्या आधी पण सांगितलेलं आहे की ड्राय हीट स्टरलायझेशन मध्ये आपण जसं पावडर आहे, ग्लासवेअर आहे, हे सगळं करू शकतो. मॉइस्ट हीट स्टरलायझेशन मध्ये जे पीव्हीसी झालं, जे वेगवेगळे रबर संदर्भातले जे आहे ते सगळं आपण त्याच्यामध्ये, ऑइल संदर्भातले ते सगळं आपण तिथे, ऑइल पण याच्यामध्ये येते. तर हे सगळं जे आहे ते मॉइस्ट हीट स्टरलायझेशन मध्ये जाते. आणि ड्राय हीट स्टरलायझेशन मध्ये काय आहे तर ग्लासवेअर जातात, पावडर जातात, हे सगळे याच्यामध्ये येते. तर आपल्याला ग्लासवेअरला जर स्टरलाइज करायचं आहे, क्लीन करायचं आहे लॅबमध्ये म्हटल्यानंतर त्याला स्टराईल हा त्याचा तो उद्देश आहे. आणि बाकी सगळे हे जनरल क्लिनिंग बद्दल आहे. आपण सोप वॉटरनी ग्लासला क्लीन करू शकतो, बिलकुल करू शकतो. आपण सनलाईटला एक्सपोजर केलं तर ते क्लीन होईल का, बऱ्यापैकी त्याच्यातून पण त्याचं क्लिनिंग होऊ शकते. क्लिनिंग विथ द ड्राय क्लॉथ कापडाने जर पुसून घेतलं तरी पण क्लीन होऊ शकते का, होऊ शकते. प्रश्नाचा अर्थ क्लिनिंग आणि लॅबोरेटरीमध्ये जेव्हा तो म्हणतो आहे तर तो स्टरलायझेशन संदर्भातला आहे. त्याच्यामुळे ग्लासवेअर आहे त्याला आपण ड्राय हीट स्टरलायझेशनच्या मेथडनी आपण त्याला काय करणार आहे, त्याला स्टरलाइज करणार आहे, क्लीन करणार आहे, डिसइन्फेक्ट करणार आहे. नंतर बघा की ऍज पर द CDC रिकमेंडेशन विच ऑफ द फॉलोइंग एजंट इज यूज ॲज अ केमिकल डिसइन्फेक्टंट फॉर लॅबोरेटरी इन्स्ट्रुमेंट. आता हे केमिकल डिसइन्फेक्टंट जे आहे, केमिकल डिसइन्फेक्टंट फॉर द लॅबोरेटरी इन्स्ट्रुमेंट. तर मित्रांनो पहिले तर डिसइन्फेक्टंट बद्दल मी तुम्हाला माझ्या पहिला क्लास जो आपला स्टरलायझेशन संदर्भातला झाला होता त्याच्यामध्ये मी तुम्हाला माहिती दिली होती. पण डिसइन्फेक्टंट संदर्भातली एक PDF जी आहे ती देखील मी ग्रुपमध्ये टाकलेली आहे आणि ती खूप महत्वाची आहे. ठीक आहे, तर याच्यामध्ये बघा काय म्हटलेलं आहे की केमिकल डिसइन्फेक्टंट ज्याच्यामुळे लॅबोरेटरीमध्ये इन्स्ट्रुमेंट जे आहे ते आपल्याला स्टराईल करायचे आहे. तर बघा नॉर्मल सलाईन जे आहे मित्रांनो ते कधीच, नॉर्मल सलाईन म्हणजे काय, सोडियम क्लोराईडचं ते पाणी असणार आहे, त्यात 0.1%. त्याच्यामुळे कोणत्याही प्रकारचं लॅबोरेटरी क्लिनिंग इन्स्ट्रुमेंट होऊ शकणार नाही. केमिकल डिसइन्फेक्टंटची गोष्ट सुरू आहे. त्याच्यानंतर पोव्हिडन आयोडाईड, तर हे जे आहे याचं अँटीसेप्टिक काम असते. तुम्हाला जर कुठे जखम झाली तिथे हे लावलं जातं, त्याच्यामुळे याचं केमिकल डिसइन्फेक्टंट म्हणून तर नक्कीच काम केलं जाणार नाही. त्याच्यामुळे नॉर्मल सलाईन पण नाही आणि पोव्हिडन आयोडाईड पण नाही. फॉर्मल्डिहाइड बद्दल मी माझ्या स्टरलायझेशन टॉपिकमध्ये बोललो होतो. त्याच्यामध्ये गॅसियस स्टरलायझेशन मध्ये आपण बघितलं की फॉर्मल्डिहाइड, पण फॉर्मल्डिहाइड हा सध्याच्या काळामध्ये उपयोग केला जात नाही. त्याचं 2-3 रिझन मी माझ्या क्लासमध्ये तुम्हाला सांगितले होते. त्यातलं एक होतं की रेस्पिरेटरी ट्रॅकला तो इन्फेक्शन क्रिएट करतो, त्याचा पेनिट्रेशन पॉवर जो आहे तो खूप कमी असतो. म्हणून एखाद्या रूमला जर फ्युमिकेट करायचं असेल तेव्हा मात्र फॉर्मल्डिहाइड उपयोग केला जाऊ शकतो का, तर यस. पण जेव्हा लॅबोरेटरी इन्स्ट्रुमेंटची गोष्ट येते तेव्हा मात्र ग्लुट्राल्डिहाइड, हे दोन्ही पण जे आहे फॉर्मल्डिहाइड आणि ग्लुट्राल्डिहाइड हे दोन्ही अल्डिहाइड बेस डिसइन्फेक्टंट आहे. पण फॉर्मल्डिहाइडचं पेनिट्रेशन पॉवर खूप कमी आहे, रेस्पिरेटरी ट्रॅकला तो खूप इन्फेक्शन करतो, त्याच्यामुळे खूप जास्त चांगलं डिसइन्फेक्टंट होऊ शकत नाही. म्हणून आता या काळामध्ये फॉर्मल्डिहाइडला वापरला जात नाही. त्याच्या ऐवजी इथिलीन डायऑक्साईड वगैरे ज्याच्याबद्दल मी माहिती ऑलरेडी आपल्या स्टरलायझेशनच्या क्लास 3 मध्ये मी सांगितलेली आहे. सो इथे जे आहे ते ग्लुट्राल्डिहाइड आहे. सो ग्लुट्राल्डिहाइडचं इम्पॉर्टन्स बरंच आहे, म्हणून मी ग्लुट्राल्डिहाइडच्या नोट्स जे आहे त्याची देखील एक मी PDF बनवली आहे. एक PDF मी केमिकल डिसइन्फेक्टंटची बनवली आहे ज्यामध्ये वेगवेगळे डिसइन्फेक्टंट आहे, आणि दुसरी जी PDF आहे जे ग्रुपला मी ऑलरेडी शेअर केलेली आहे ती ग्लुट्राल्डिहाइड बद्दल आहे. सो ग्लुट्राल्डिहाइडला देखील थोडंसं व्यवस्थित त्या PDF मधून वाचून त्याच्या नोट्स तुम्हाला तुमच्या नोट्समध्ये उतरायचे आहे. बघूया समोरचे काही प्रश्न स्टरलायझेशन मध्ये, स्टरलायझेशन वर असलेले आणि 2023च्या पेपरमध्ये आलेले. तर मित्रांनो आतापर्यंत 3 प्रश्न आपण स्टरलायझेशन आणि डिसइन्फेक्टंट या टॉपिकवर बघितलेले आहे. आता बघूया आपला चौथा प्रश्न की मेटॅलिक इन्स्ट्रुमेंट इन द लॅबोरेटरी आर स्टरलाइज्ड बाय विच मेथड. तर मेटॅलिक इन्स्ट्रुमेंट जे आहे ते स्टीमच्या हाय प्रेशरनी स्टरलाइज केले जातात.
तर स्टीम जर तिथे आहे तर आपण त्याला मॉइस्ट फॉर्म मध्ये जाणार, ते ऑटोक्लेव्हिंग मध्ये एक प्रकारे जाणार. त्याच्यामुळे ऑटोक्लेव्ह याचा आन्सर असणार आहे. अल्कोहोल असो किंवा क्लोरहेक्सिडिन असो किंवा रेड हीट याच्यामुळे त्याचं स्टरलायझेशन होणार नाही. तर हे जे मेटॅलिक इन्स्ट्रुमेंट असतात त्याला हाय स्टीम मध्ये दिलं जातं आणि हाय स्टीममुळे त्याच्या अंदरचं जे आतमधलं जे स्ट्रक्चर असतो त्याचे स्टीमचं जे पेनिट्रेशन असतं ते खूप जास्त असतं. हे मी तुम्हाला ऑलरेडी माझ्या क्लासमध्ये सांगितलं आहे. तर त्याच्यामुळे इथे ऑटोक्लेव्हिंग मेथडचा उपयोग केला जातो. विच ऑफ द फॉलोइंग आर द मोस्ट रेजिस्टन्स टू द केमिकल डिसइन्फेक्टंट, म्हणजे केमिकल डिसइन्फेक्टंट जेव्हा आपण वापरणार तर खालीलपैकी कोण असं आहे जो ज्याच्यावर ते अफेक्टच होणार नाही. सो आपण बघितलं आहे की केमिकल डिसइन्फेक्टंटमुळे तसं पाहता बॅक्टेरियाला पण अफेक्ट होतो, फंगीला पण इफेक्ट होतो, व्हायरसला पण इफेक्ट होतो. पण जे प्रेयॉन्स आहे, प्रेयॉन्सचा अर्थ काय होतो की हे असे म्हणजे जीव आहेत जे काय करतात की जे नॉर्मल प्रोटीन आहे त्याला ते अनफोल्ड करून टाकतात किंवा त्याला ते नॉर्मल प्रोटीनला ते ॲबनॉर्मल करून टाकतात. त्याच्यामुळे वेगवेगळे डिसीज होतात. आता याच्यामुळे होणारे डिसीज हे फक्त आणि फक्त ॲनिमल्समध्ये इन्क्लुडिंग ह्युमन बिंग आणि अदर ॲनिमल्समध्ये पाहायला मिळतात. ब्रेनमध्ये होणारे बरेच डिसीज जे आहेत ते याच्यामुळे होतात. सो जे केमिकल रेजिस्टन्सला प्रियॉन जे आहेत ते थोडेसे रेजिस्ट असतात. तर ही गोष्ट लक्षात ठेवायची. बाकी सगळ्यांवर केमिकल डिसइन्फेक्टंट बऱ्यापैकी काम करतो. सो मित्रांनो, जाऊया आपल्या नेक्स्ट प्रश्नांकडे.